नवरोबांनी स्पेशल खास माझ्यासाठी मस्त अशी ताजीतवानी हदग्याची फुले आणली। तर खूपच फ्रेश अशी फुले मिळाली होती आणि मग काय लागली झटपट घेतली आणि मस्त असे झणझणीत आणि झटपटीत भजे बनवायला घेतली। तर अगदी सोपी रेसिपी आहे, तीच मी तुमच्यासोबत आज शेअर केलेली आहे। तर अगदी मोजक्या साहित्यात कुणीही बनवू शकेल अशी ही रेसिपी आहे। बऱ्याच जणांचे हे भजे कडू होतात, तर भजे कडू न होण्यासाठी काय करावे हे मी यामध्ये शेअर केलेलं आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा। तर बघा, एक पाव बाजारात नाही ते मी हे फुलं हदग्याचे घेतलेले आहे। तर मला भजेच बनवायचे होते म्हणून मी छान मस्त कळ्याच इथं घेतलेल्या आहेत। शक्यतो भजे बनवायचे असेल तर कळ्याच घ्या, भजे खूप छान मस्त टेस्टी होतात। याची भाजी सुद्धा बनवतात, लवकरच मी ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल। आता हे फुलं आपल्याला व्यवस्थित साफ करून घ्यायचे। तर बघा, या फुलांच्या मध्ये असा पुष्पकोश असतो म्हणजेच परागकण, तर तो काढून घ्यायचा। जर तो काढला नाही तर भजे कडू होतात, म्हणून आठवणीने हा परागकण काढायचाच। अशा प्रकारे सगळ्या हदग्यांच्या फुलांमधील पुष्पकोश काढून घ्यायचे। त्यानंतर बघा, या फुलांच्या देठाला असा हिरवा भाग असतो, तो सुद्धा थोडा थोडा काढून घ्यायचा। हे फुले 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। आता तुम्ही बघू शकता, यातले परागकण आणि साईडचे देठांचा हिरवा भाग मी स्वच्छ काढून घेतलेला आहे आणि स्वच्छ फुलं सुद्धा धुवून घेतलेले आहे। आता एका बाउलमध्ये 1 वाटी बेसन पीठ घेऊया आणि त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकूया। तर यामध्ये मी 2 चमचे तांदळाचं पीठ सुद्धा टाकलेलं आहे। तुमच्याकडे असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालतं, पण असेल तर टाकलं तर भजे छान मस्त कुरकुरीत होतात। चवीपुरतं लाल मिरची पावडर टाकूया, तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकतात। चिमूटभर हळद टाकून घेऊया। 1 चमचा ओवा छान मस्त हातावरती क्रश करून टाकूया। चिमूटभर सोडा टाकूया। तर सोडा पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नसेल आवडत तर नाही टाकला तरी चालेल। नंतर बारीक कट केलेली थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया। 1 चमचा जाडसर कुटलेला लसूण पेस्ट टाकून घेऊया। आता पाणी टाकून याचं छान मस्त असं हलकंसं पातळ मिश्रण तयार करूया। जास्त घट्ट किंवा जास्त पातळ सुद्धा करायचं नाही। जास्त घट्ट केलं तर खूप घट्ट असे भजे होतात आणि पातळ केलं तर फुलांना ते मिश्रण व्यवस्थित लागत नाही। तर बघा, याप्रमाणे कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे। आता बॅटर आपलं तयार झालेलं आहे। आता यामध्ये हे हदग्याचे फुलं अशा प्रकारे टाकून घ्यायचे। तर एक एक करून टाकायचे, खूप जास्त याला जास्त हलवायची गरज नाही, कारण हे खूप नाजूक असतात फुलं। तर ज्याप्रमाणे आपण भज्यांची मिरची बनवतो त्याप्रमाणेच आपल्याला हे भजे तळून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे हलक्या हाताने याला छान मस्त बेसन पिठाने कव्हर करून घ्यायचं। कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आणि तेल सुद्धा छान तापलेलं आहे। तर फुलाच्या देठाला पकडून एक एक करून आपल्याला हे फुले यामध्ये असे सोडायचे आहे। तर बघा, आकार सुद्धा किती छान मस्त असा आलेला आहे। तर आपण कळ्या घेतल्यामुळे भजे छान मस्त असे आकाराने दिसलेले आहेत। तसं तर फुलंही घेतले तरी भजे छानच होतात, फक्त आकार थोडासा वेगळा येतो, पण चवीला ते सेमच लागतात। कढईत बसतील तेवढे भजे यामध्ये टाकून घेऊया। मध्यम आचेवरती हलकाशा सोनेरी रंगापर्यंत आपल्याला हे भजे छान तळून घ्यायचे आहे। तर दुसऱ्या साईडने सुद्धा थोडेसे बुडबुडे कमी झाले की परतून घ्यायचे। वा, मस्तच, खूपच छान असे आपले भजे हे तयार होत आहेत आणि घरभर सुगंध असा छान मस्त दरवळलेला आहे। तुम्ही एकदा केले की नेहमी बनवून खाल असे हे भजे तयार होतात। बघा, आता भज्यांचा रंग हलकासा सोनेरी झालेला आहे। आता एका टिश्यू पेपरवरती हे भजे आपण काढून घेऊया। तर बघा, रंग सुद्धा खूप छान आलेला आहे आणि खूप छान मस्त असे खुसखुशीत आपले हे भजे तयार झालेले आहेत। तर तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा आणि कसे झाले मला कमेंटद्वारे नक्की कळवा। तुम्हाला अजून कुठल्या रेसिपी बघायच्या आहे हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटूया नवीन अशाच एका रेसिपी सोबत। तोपर्यंत खात रहा, मस्त रहा। धन्यवाद, बाय बाय।